24 तासात घर खाली करा असं म्हणायला लागले. आणि घर जर खाली नाही केलं तर घरावर बुलडोजर फिरवणार असं म्हणतात. काय? होय, अरे ती जमीन आपलं घर ते आपलं नाही असं म्हणायला लागलेत. अरे प्लीज सरकार तुम्ही काहीतरी करा. अहो ते घर तुम्ही आम्हाला दिलं, आता त्या घरावर बुलडोजर फिरल्यावर आम्ही बाप लेकरानं कुठं जायचं? नाना तू हे सगळं जे काही बोलतोय ते खरंच खूप शॉकिंग आहे. असं कसं होऊ शकतं? कोणी तुमच्या घरात येतं आणि म्हणतं की हे घर तुमचं नाहीये? ती जमीन तुमची आहे नाना, ते घर तुझं आणि शिवाचंच आहे. दुसरं नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी बघतो काय इश्यू येतोय. सरकार कोण असतील ती माणसं आणि असं कसं काय कोणी दारात येऊन घर खाली करायला सांगू शकतं? अगदी बरोबर बोलतोयस तू. हा मॅटर काय मी पर्सनली याच्यात लक्षात. तू अजिबात काळजी करू नकोस, तू निवांत राहा. तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो सर. मग लगेच जा आणि आपल्या गाड्या धुवून टाक. ठीक आहे, मी बघतो. चल फोनाफोनी करू आपण. फोन कुठे? हा, ती पांढरी गाडी आतून साफ करा आज. हो लगेच करतो सर. शक्ती, आता या सगळ्यात तुम्ही तुमची तल्लख बुद्धी चालवू नका. खूप कामं पडलेत, चला कामाला लागा. हो. ए शिवा, जा तो नाना नीट गाडी धुतो की नाही ते बघ जा. प्लीज नारा, तू निवांत राहा. मी तुझ्यासोबत आहे ना, काही काळजी करू नकोस. पण आता आलाच आहेस तर सगळ्याकडे धुवून काढ. आणि हा, ती सफेद रंगाची गाडी आतून धु. तुम्ही म्हणलं ब्रेस, मी खरं सांगू का, तुम्ही ना बिझनेसमॅन होण्यापेक्षा ना ऍक्टर बनायला हवं होतं. खूप उत्तम अभिनय करता तुम्ही. फिल्म इंडस्ट्री वाचली म्हण. हो, ते खरंच आहे. पण प्रिन्स, खरं सांगू का, तुम्ही काय उत्तम नाव टाकलं माहितीये का? प्रिन्स निखारगे कधीच रडीचा डाव खेळत नाही. हे आहेच म्हणा. पण प्रिन्स, तुम्ही त्यांना असं का म्हणालात की तुम्ही त्यांना जमीन दिलेत म्हणून? पण जमीन तर तुमच्याच मालकीची आहे ना, म्हणजे पुढे काही होणार नाही ना? अगं भद्रा, तू जास्त लोड घेऊ नकोस. खाली मी जे काय म्हणालो ते फक्त त्यांना सहानुभूती देण्यासाठी. कसं आहे, त्या बिचाऱ्या लोकांचा त्यांच्या लाडक्या प्रिन्स सरकारवरचा विश्वास कमी व्हायला नको. अगदी बरोबर आहे. पण उद्या तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढणार आहात ना?